डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। अमुदान दुर्घटना प्रकरणातील कंपनी मालक मलय मेहता याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उल्हासनगर क्राइम ब्रांच पोलिसांनी मलय मेहता याला कल्याण कोर्टात हजर केलं होतं। कल्याण कोर्टातील न्यायाधीश श्रीमती S.A. पठाण यांच्या कोर्टात सुनावणी झाली। आरोपीला वाचवण्याचा यावेळेला प्रयत्न झाला। स्वतः आरोपी देखील 45 मिनिटात कंपनीमध्ये पोहोचणार होते, त्याआधीच स्फोट झाला। 45 मिनिटांनी जर स्फोट झाला असता तर आरोपी स्वतःही जिवंत सापडला नसता। ज्या काही परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व परवानग्या ROC वेबसाईटवरती दाखवण्यात आलेल्या आहेत, अशी कबुली स्वतः आरोपीने दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। अमजद खान आपल्या सोबत आहे। अमजद, स्वतः आरोपीने अनेक गोष्टींची कबुली दिल्याचं कळतंय, त्याचबरोबरीने काही पुरावे देण्याचाही प्रयत्न केलेला आहे, मात्र अखेर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रज्ञा, डोंबिवलीतील अमुदान दुर्घटने प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे मलय मेहता याला काल ठाण्यात अटक झाली। ठाणे क्राइम ब्रांचने त्याला अटक केली होती। सध्या या प्रकरणाचा तपास उल्हासनगर क्राइम ब्रांच पोलिसांकडे वर करण्यात आला आहे। आज दुपारी उल्हासनगर क्राइम ब्रांच पोलिसांनी कल्याण कोर्टात जे न्यायाधीश आहे श्रीमती S.A. पठाण यांच्या कोर्टात मलय मेहता याला हजर करण्यात आले। अर्धा तास या प्रकरणात सुनावणी झाली। सरकारी वकील आकाश बोईनवाड आणि इतर जे बचाव पक्ष वकील आहेत त्यांच्यात अर्धा तास युक्तिवाद झाला। 14 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती, मात्र या प्रकरणात कोर्टाने 4 दिवसाची म्हणजे 29 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात जे कबुली दिली आरोपीने त्या देखील कोर्टासमोर ती जी बाबी मांडण्यात आले। सध्या या प्रकरणाचा तपास उल्हासनगर क्राइम ब्रांच आता करणार आहे। नक्की या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार आहे हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, अगदी आमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या अनुषंगाने आता पोलिसांकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे, ती म्हणजे कठोरात कठोर कारवाई व्हावी जेणेकरून येत्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत। याबद्दल काय अधिक अपडेट्स? प्रज्ञा, अमुदान कंपनीमध्ये जे रिएक्टरचा वापर केला गेला होता त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती आणि त्यामुळे हा मोठा अपघात झाला। यात आतापर्यंत 10 ते 12 लोकांचा जीव गेला आहे। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे, परंतु या प्रकरणात आणखी काही जी धारा आहे लावण्याची शक्यता आहे आणि या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी तयारी पोलिसांनी दाखवली आहे। परंतु या पोलीस कोठडीत आता आरोपीकडून काय खुलासे केले जातात, पोलिसांकडून काय खुलासे केले जातं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद अमजद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।